शेतकऱ्यांना समृद्धीचे स्वप्न दाखवून भंडारा जिल्ह्यातील मासळ येथील जे आहे शेतकऱ्यांची 40 एकर शेती ताब्यात घेण्यात आली आणि ती साखर कारखाना चैतन्येश्वर साखर कारखान्यासाठी वापरण्यात येईल असे सांगण्यात आले होते। सध्या आपण भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यांतर्गत असलेल्या मासळ येथे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे इथे जे आहे सांगाळा तयार करण्यात आलेला आहे। हा जो लोखंडी सांगाळा हा आपण बघत आहात हा आहे चैतन्येश्वर साखर कारखान्यासाठी तयार करण्यात आलेला सांगाळा आपल्याला पाहायला मिळतो। हा गोडाऊनसाठी जो आहे सांगाळा तयार करण्यात आलेला आहे। जवळपास एकूण 40 एकरची शेती जी आहे शेतकऱ्यांची आपल्या ताब्यात घेण्यात आलेली होती। जवळपास 23 वर्ष ओलांडले आहेत। वर्ष 2000 मध्ये ही जागा जी आहे ही ताब्यात घेण्यात आलेली होती। 23 वर्ष उलटून देखील येथे कोणत्याही प्रकारचे काम साखर कारखान्यासाठी झाले नाही आहे। आपण बघू शकतो परिसरातील जमीन जी आहे ओसाड पडलेली आहे। मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन परिसरातील नागरिकांनी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। येथे कोणत्याही प्रकारचे जे आहे ते बांधकाम अजून झालेलं नाही आहे। साखर कारखाना तयार नाही आहे। वर्ष 2000 पासून हा जो आहे साखर कारखाना अशा पद्धतीने फक्त सांगाळ्याच्या स्वरूपात पडलेला आहे। 23 वर्ष उलटून देखील याकडे कोणाचे लक्ष लागलेले नाही आहे। विशेष बाब म्हणजे 2011 आणि 2015 या वर्षामध्ये विविध बँकांकडून जे आहे 94 कोटीचे कर्ज या साखर कारखान्याच्या नावाखाली घेण्यात आलं। याकडे कुठेतरी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याचे बोलले जात आहे। परंतु जे आहे आता 23 वर्ष उलटून देखील येथील शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना इथे रोजगार मिळेल असे सांगण्यात आले होते, परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारचा त्यांना रोजगार मिळालेला नाही आहे। साखर कारखाना तयार झाला नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांशी जो आहे अन्याय होताना दिसून येतोय। ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारी सरकार तरी याकडे लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।